सातारा परिसरातील सोलापूर-धुळे महामार्गालगत गट क्रमांक 54 ते 60 मधील सुमारे 40 एकर जमिनीवर सुरू असलेल्या अनधिकृत प्लॉटिंगवर महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने मोठी कारवाई केली आहे। जेसीबीच्या सहाय्याने प्लॉटिंगसाठी करण्यात आलेल्या खुणा आणि इतर अनधिकृत संरचना जमीनदोस्त करण्यात आल्या। मुख्य नियंत्रण अधिकारी तथा विशेष मुख्य नियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली नियंत्रण अधिकारी संजय सुरडकर, इमारत निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे। शहराच्या हद्दीत वाढत असलेल्या अनधिकृत प्लॉटिंगला आळा घालण्यासाठी महानगरपालिकेने विशेष मोहीम सुरू केली आहे। महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे आणि महापौर समीर राजूरकर यांनी अनधिकृत बांधकामांना आळा घालण्याची भूमिका घेतली आहे। प्रशासनाकडून मर्यादित कालावधीसाठी गुंठेवारी नियमितीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। या संधीचा लाभ घेऊन नागरिकांनी अनधिकृत बांधकामे आणि प्लॉटिंग नियमित करून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे। शहराच्या बाहेरील भागात सुरू असलेल्या अनधिकृत प्लॉटिंग विरोधात राबवण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत सातारा परिसरातील 40 एकर जमिनीवरील प्लॉटिंगवर कारवाई करण्यात आली आहे। अलीकडच्या काळातील अनधिकृत प्लॉटिंग विरोधातील ही मोठी कारवाई मानली जाते। महानगरपालिका हद्दीत अनधिकृत प्लॉटिंग आणि बांधकामांना थारा दिला जाणार नाही अशा प्रकारच्या कारवाया यापुढे देखील सुरू राहणार असल्याचा इशारा महानगरपालिका प्रशासनाने दिला आहे।